परीत येथील श्रीमती वीणाबाई बळीराम पाटील यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श माय माऊली पुरस्कार जाहीर। पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो। यावर्षीही हा उपक्रम राबवत आहेत। अशिक्षित असताना देखील कुटुंबातील घडी कशी बसवायची याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे करवीर तालुक्यातील परिते गावच्या श्रीमती वीणाबाई बळीराम पाटील। त्यांच्या कार्याची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे, इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वागिरे, सचिव संगीता रुगे, शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद व पाटील कुटुंबीय यांच्या उपस्थितीत आदर्श माय माऊली पुरस्कार जाहीर केल्याबद्दल निवडीचे पत्र देण्यात आले। श्रीमती पाटील यांनी सांगितले की आपले माहेर आणि सासर परिते तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, माहेरची लहानपणापासून कष्ट करायची सवय असणाऱ्या श्रीमती हरी ढेरे यांनी पाटबंधारे खात्याचे परिले येथील पुलाच्या बांधकामास मजूर म्हणून काम केले। जनावरे भारतीय सैन्य सांभाळत शेतीच्या कामात घरच्यांना मदत करत असतानाच गावातील दलात कार्यरत असणाऱ्या बळीराम कृष्णा पाटील यांच्याशी विवाह झाला। पतीच्या 18 वर्षाच्या भारतीय सैन्य दलातील सेवेदरम्यान वीणाबाई यांनी सासरी शेतीस जोडधंदा म्हणून जनावरे पाळून 3 मुलांना संस्कारक्षम शिक्षण दिले। सध्या वय वर्ष 78 इतके असूनही कुटुंबास आधार देण्यासाठी जनावरांची निगा करत असतात। त्याचबरोबर अशिक्षित असणाऱ्या वीणाबाई यांनी शिवशाहू महिला दूध संस्थेची स्थापना करून सामाजिक कार्याला हातभार लावला आहे। तसेच सध्या शिवशाहू पतसंस्थेच्या सदस्यपदी कार्यरत आहेत। त्यांचा मोठा मुलगा राजेश यांनी 10वी नंतर 2 वर्ष व्यावसायिक शिक्षण घेऊन शिरोली येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करत आहे। दुसरा मुलगा शीतल यांनी 10वी नंतर 2 वर्ष व्यावसायिक शिक्षण घेऊन भोगावती येथील एका खाजगी दवाखान्यात नोकरी करत आहे। गेल्या 23 वर्षापासून शेती सांभाळली आहे। तिसरा मुलगा अमृत हा ड्रायव्हर म्हणून काम करत आहे। पतीच्या निधनानंतर 1997 पासून मुलांना वडील व आई अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत सुना नातवंडे यांना मार्गदर्शन करीत आहेत। मोठी सून श्रद्धा घरकाम व शेती सांभाळते व 2 नंबरची सून अस्मिता घरकाम व LIC एजंटचे काम करत आहे व 3 नंबरची सून अपर्णा घरकाम व शेती तसेच ब्युटी पार्लरचे काम करत आहे। अशा एकत्र कुटुंब सांभाळून घरातील 12 सदस्यांचा सांभाळ व मार्गदर्शन करत आहेत। मोठा नातू प्रतीक हा बायोटेक इंजिनियरची पदवी घेऊन पुणे येथील सेरमा इन्स्टिट्यूट येथे नोकरी करत आहे। 2 नंबर नातू केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे। तसेच वीणाबाई यांचे आरोग्य उत्तम असून कामात व्यस्त असल्याने आरोग्याची कोणतीही तक्रार नाही। पोलीस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना श्रीमती पाटील यांनी सांगितले। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह डॉक्टर युवराज मोरे। आई नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगता? सांगतो, बोला। बळीराम वीणाबाई पाटील। आणि वडिलांकडचं नाव? वडिलांचं नाव श्रीमती हरी ढेरे। आपली थोडक्यात माहिती देत आहे? देतो की, सांगा। कुणी किल्ली द्यायची? इकडची, आता इकडची द्या। बळी वाटला। माझं लग्न झालं आणि माहेरीच होतो। मग मोठा मुलगा 10वीला 11वीला होता आणि 11वी नंतर मी माहेरातनं नाण्याकडे आलो, म्हणजे बळीरामाकडे आलो म्हणायचं। मग तिथनं पुढं मी मुलासनी हे त्यावर किती थोडी दिवस ते होते। मिलिटरीतनं आल्यानंतर थोडे दिवस होतो। मग ते हिथं आल्यानंतर मुलांचं शाळा आणि ते मालक वारल्यानंतर ही मुलं मी सगळी कुटुंब मी स्वतःच्या हिच्यावर चालवलेला आहे। तेव्हा मोठ्या मुलग्याचं लग्न झालं, 1 वर्ष झालं, मुलगी झालती थोरली। त्याच्यानंतर 2 लग्न मी माझ्या ह्याच्यावर केली म्हणायची, मालक वारल्यानंतर। मग तिथनं हे सगळा कुटुंब मी माझ्या स्वतःच्या हिच्यावर चालवला आहे।
आणि अजून बी ती 3 लेक आणि 3 सुना 6 मुलं ही कुटुंब मी मशीर राखत मी अडाणी असतापैकी हे मी सगळं हँडलिंग केलंय आणि अजून बी करणार आहे. पोलीस मित्र असोसिएशन वेद फाउंडेशन हं. ह्या म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त हं. आपलं नाव घेतलेलं आहे आदर्श महिला हं. माई माऊली म्हणून. तर तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. माई माऊली म्हणून आपलं नाव जाहीर केलेलं आहे आदर्श महिला हं. पुरस्कारासाठी. तर आज आम्ही सगळे इथं आलोय. हं. आज कसं वाटतंय आपल्याला ते 2 मिनिटं बोला. मला बरं वाटतंय तुम्ही आला इथं अच्छा. भेटायला हं. किंवा माझी मुलाखत तुम्ही घ्यायला लागलायसा. अच्छा. तिची आनंद आहे मला. ओके. असंच हे असावं. थँक्यू आई, आभारी आहे.